तर ही माझी पहिली निवडणूक होती आणि त्यांनी एवढ्या भरघोस मताने माझा विजय केला. मी त्यांचे खूप खूप शतशः आभारी आहे. त्यानंतर मी खऱ्या अर्थाने माझे केदारनाथ, त्यानंतर माझे सासू सासरे आणि माझ्या आईबाबाची काहीतरी पुण्याई मानते आणि त्यांच्या पुण्याईने आणि त्यांच्या आशीर्वादानेच मी आज तुमच्यासमोर उभी आहे, एवढ्या खंबीरपणे उभी आहे आणि एवढ्या मताने निवडून आलेली आहे. त्यामुळे मी त्यांचे खूप खूप आभार मानते. आणि या पूर्ण प्रक्रियेत ज्यांनी माझी अगदी सुरुवातीपासून साथ दिली हे असे माझे पती, आपल्या सर्वांचे लाडके माननीय भास्कर दादा, यांचे मी खरंच खूप ऋणी आहे. आणि मी सांगू इच्छिते की गेल्या 2 वर्षापासून जे काही त्यांनी काम केलेलं आहे त्या कामाची पोचपावती म्हणूनच तुम्ही हे जे काही मला मतदान रूपी आशीर्वाद दिलेला आहे, त्यामुळे मी त्यांची ऋण खूप खूप आभारी आहे. आणि आपल्या हातगाव आणि हिमायतनगर शहराचे जे आमदार आहेत लाडके बाबूरावजी कदम साहेब, त्यांनी सुद्धा सुरुवातीपासून खूप खूप या प्रक्रियेत मला मदत केली, त्यांचे सुद्धा खूप खूप आभार आहे. आणि या मी हातगाव जनतेतील या निमित्ताने लोकांना सांगू इच्छिते की जो काही तुम्ही माझ्यावर विश्वास दाखवलेला आहे तो माननीय वानखेडे साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि माननीय पोळीकर साहेबांच्या नेतृत्वाखाली हातगाव शहराला एक विकसनशील हातगाव करण्याचा माझा नेहमीच प्रयत्न राहील. आणि तुम्ही जो माझ्यावर विश्वास दाखवलेला आहे त्याला मी कधीच तडीपार जाऊ देणार नाही. एवढंच बोलते आणि खूप 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 सर्वांचे मनापासून आभार मानते. जय हिंद, जय महाराष्ट्र.